सोलापूरमध्ये साऊंड सिस्टम बंद झालेला आहे। तुम्हाला साऊंड बंद झाले म्हणून काय वाटलंय? माझं मानसिक संतुलन हरलंय। या गणपतीच्या सीझन मध्ये 30 ते 40 हजार रुपये कमवला असतो। साऊंड व्यावसायिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जन निघत असते, मिरवणूक असते, तेव्हा आम्ही गणपतीला नाचतो ते जे आम्ही आनंदाने साजरा सण करतो। साऊंड चालू व्हावं म्हणून हे आम्ही विनंती करतो पोलीस प्रशासनाकडे। हे चुकीचं आहे, म्हणजे तुम्ही नियम द्या आम्हाला। अख्ख्याच महाराष्ट्रामध्ये साऊंड चालू आहे। सण उत्सव ही पारंपरिक साजरी करायची असते। नमस्कार मित्रांनो, सोलापूरमध्ये साऊंड सिस्टम बंद झालेला आहे। त्याच्यासाठी आपण सोलापूरचे जे पोरं आहेत, युवक आहेत, त्यांना विचारणार आहे की साऊंड बंद झालाय तुम्हाला कसं वाटलंय। त्यासाठी आपल्यासोबत आता 3-4 जण आहेत, त्यांना विचारू आपण साऊंड बंद झालाय त्यांचं रिॲक्शन काय आहे, साऊंड बंद झाले बरोबर आहे का चुकीचं, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। बस सोलापूरमध्ये साऊंड बंद झाले तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, प्रथमतः मी अविनाश मेत्रे। आज साऊंड व्यावसायिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे। एक गरीब कुटुंबातला एक युवक एक लोनच्या प्रकरणात असू द्या किंवा कर्ज हे करून त्याने एक व्यवसाय म्हणून, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक साऊंड व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे। तर आज म्हणजे आज हजारोंच्या घराचं एक हे म्हणजे खच्चीकरण होताना आपल्याला दिसत आहे। मी एक सुसज्ज एक नागरिक म्हणून किंवा एक युवक म्हणून मी साऊंड व्यावसायिकांना एक विनंती करतो की त्यांना एक नियम द्या, त्या नियमाचा पाठलाग करून त्याचा पाठपुरावा द्या, म्हणजे डेसिबलमध्ये क्लीन वाजवता यावी ही मागणी मी पोलीस प्रशासनाला मागणी करतो। आणि ते सध्या आता पोलीस प्रशासनाचं म्हणणं काय, साऊंड लावल्यामुळं त्रास व्हायला नागरिकांना, कोण हार्ट अटॅक येऊन मला, म्हणजे ते किरकिरी व्हायले साऊंड म्हणजे, मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? किरकिरी तर आता एक पोलीस प्रशासन म्हणून तुम्ही आम्हाला एक नियम वगैरे द्या, त्या नियमाचा आम्ही पुढचा मागील देखील साऊंड व्यवसाय म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे होत होत्या, पण आता इथून पुढं एक आम्ही साऊंड व्यावसायिक म्हणून एक जबाबदार घेऊ। तुम्ही दिलेल्या नियमांचं आम्ही पालन करू। आपल्यासोबत अजून एक जण आहेत। काका, तुम्ही एक सोलापूरचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, माझं नाव वेणुगोपाल मेत्रे। या हिशोबाने मी सांगू इच्छितो की आमचं दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जन निघत असते, मिरवणूक असते, तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, प्रशासनाने कमीत आवाज का होईना द्यावा, आवाज ठेवून आम्हाला मान्यता द्यावी, एवढंच सांगायचं आहे। कारण का, जेव्हा आम्ही गणपतीला नाचतो ते जे आम्ही आनंदाने साजरा सण करतो, ते साजरा करताना तुमची एवढं मोठी तुम्ही बंदी आणली आहे आमच्या सगळ्यावर, पण असं आम्हाला वाटतं की तुम्ही थोडंफार का होईना आमच्या मागणीला मान्यता द्यावी। असं म्हणतात की साऊंड लावल्यामुळं प्रदूषण होत आहे, ध्वनी प्रदूषण, मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? तेच ना, आमच्याकडे आता या चालूच्या युगामध्ये कसं होतं, कॉम्पिटिशन लागल्यामुळं आवाज मोठ्या प्रमाणात सोडण्याची होती, पण ही तुमच्या मागण्यानुसार तुम्ही जेवढे डिसिबल द्याल त्याप्रमाणे आम्ही डीजे लावू। आपल्यासोबत अजून एक जण आहे, बॉस नाव काय तुमचं? सौरभ बुद्धिमंत, माझं नाव सौरभ बुद्धिमंत आहे। मी इथला रहिवासी, बापूजीनगरमधला रहिवासी आहे। 2025 गणपती बाप्पा यांचं विसर्जनच्या मिरवणुकीनिमित्त आम्हाला साऊंड न लावणे हे बंदी करू घातल्यात ऑल सोलापूरमध्ये। ह्याच्या पाठीमागचं आम्हाला म्हणजे साऊंड चालू व्हावं म्हणून हे आम्ही विनंती करतो पोलीस प्रशासनाकडे। नाही, तुम्हाला काय वाटतं, बरोबर झालं का साऊंड बंदी केली प्रशासनाने? हे चुकीचं आहे, म्हणजे तुम्ही नियम द्या आम्हाला, म्हणजे नाही का कॉम्पिटिशन करू नका, कमी आवाज ठेवा, म्हणजे जे आम्ही तुमचे दिलेले पालन करू, आम्ही नियमाचे पालन करू, ध्वनी प्रदूषण होणार नाही एवढीच आमची विनंती आहे। आम्ही काळजी घेऊया याची पण। आपल्यासोबत सोलापूरचे एक रील स्टार आहे, त्यांना विचारू साऊंड बंद झाल्याबद्दल त्यांना काय वाटतंय। बॉस, तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही कसं बघताय गोष्टीकडं? तर मी सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहे, तर मी सोलापूरचे व्हिडिओ काढतो, प्रत्येक व्हिडिओ सोलापूरचा आहे। तर मला माझ्या गावाचं असं वाटतंय की अख्ख्याच महाराष्ट्रामध्ये साऊंड चालू आहे आणि फक्त सोलापूरमध्ये का बंद आहे। तर ही जर बघितलं ना गोष्ट, तर थोडंफार कुठं जर आम्हाला वाटतं की आमचं सोलापूर आज महागं पडायला लागलं आहे। आम्ही ती मान्य करू की सण उत्सव ही पारंपरिक साजरी करायची असते, पण बाहेरच्या इथं का नाही, आमच्या इथं का?
तर आम्हाला पण साऊंड हवा आहे. तर आम्हालाही वाटतं की आम्ही सगळे नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला आम्ही सहकार्य करून आम्ही त्यांच्यासोबत हे करून म्हणजे त्यांच्या नियमाची अटी पूर्ण मान्य करून सगळं आम्हाला त्यांनी परमिशन द्यावं. आम्ही मान्य करतो की आम्ही क्लीन आणि एकदम क्वालिटी साऊंड वाजवणार. कॉम्पिटिशन आणि असं सोलापूरला डाग लावण्यासारखे तर कृत्य करणार नाही जे ह्या पुढील वर्षात झालेलं आहे. ते कृत्य की कॉम्पिटिशन ते होणार नाही. कॉम्पिटिशन वगैरे क्लीन आणि एकदम क्लिअर कुणाला न त्रास देता आम्ही ती साऊंड वाजवू. आमची जे सण उत्सव आहे ते डॉल्बी सहित साजरी करावं आणि तुम्ही पण आम्हाला विनंती करावं. तुम्हाला साऊंड बंद झाले म्हणून काय वाटलंय? मला माझं मानसिक संतुलन हरलंय. मग पुढे साऊंड चालू होणार आहे का नाही? काय गॅरंटी नाही. तुमचे धंदे बंद पडलेत म्हण. हो बंद पडलेत की. आत्तापर्यंत तुम्ही किती कमवला असता? आतापर्यंत नाही म्हणलं तर या गणपतीच्या सीझनमध्ये 30 ते 40 हजार रुपये कमवला असतो. मग आता तुमचं म्हणणं काय की सोलापूरमध्ये पुढं काय होऊ नये? साऊंड चालू हो तर फक्त क्लीन अँड क्लिअर. किरकिरी नको. किरकिरी नको. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल सोलापूरच्या युवकांची अशी बी मागणी आहे की साऊंड चालू व्हावं, त्यांनी क्लीन अँड क्लिअर आणि नियमामध्ये राहून साऊंड वाजवत येतं. मग सोलापूरचा सध्या ट्रेंडिंगचा विषय चालू आहे साऊंडबद्दल. त्यासाठीच आपण सोलापूरच्या युवकांना विचारलं होतं की त्यांना काय वाटतंय. तर तुम्हाला साऊंड चालू व्हावं का नाही, काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.